लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते नंदिनी आणि जीवापासून. तर आता इथे नंदिनी म्हणते बसा इथे. जीवा खूप जास्त रडत असतो आणि दुःखी असतो. जीवा असं म्हणते आता इथे नंदिनी. जीवा शांत व्हा प्लीज असं म्हणते आता नंदिनी. जीवा खूप जास्त रडत असतो बघा प्रेक्षक, खूप जास्त रडत असतो तो. तर त्याला तिथेच घुंगरू दिसतात. तर आता तो भाऊक होतो ते घुंगरू बघून आणि तो खूप जास्त इमोशनल झालेलं दाखवलंय. तर आता नंदिनी ते घुंगरू आपल्या हातामध्ये घेतच असते, तेवढ्यातच जीव आपल्या हातामध्ये घेतो तो घुंगरू. तर आता नंदिनी म्हणते तुम्ही काय. तर आता जीवा परत घेतो आपल्या हातात. कथक करणारी घुंगरू हवेत इथपर्यंत ठीक होतं, पण हे घुंगरी का आणले मी आता असं म्हणतो जीवा. आई बरोबर बोलली होती, हे आई एकदम करेक्ट बोलली होती की बाळ येणार आहे म्हणून आपण ज्या मोमेंट जगतोय ना त्या मोमेंट्स या वस्तू या हॉन्ट करणार असं म्हणतो जीवा. कसं सहन करायचंय आपण हे असं म्हणतो आता जीवान रडायला लागतो तो खूप. तर आता नंतरी म्हणते जीवा. तर आता त्याला सांत्वना करत असते ती, कसं करायचं असं म्हणत असतो तो. जीवा बघा माझ्याकडे असं म्हणते नंदिनी, बघा माझ्याकडे तुम्ही. तर आता तिचे अश्रू पुसते ती. आपण आपलं बाळ गमावलंय, मला माहितीये आपण खचलोत, पण हे असं खचून कसं चालेल असं म्हणते नंदिनी. आपल्याला स्ट्रॉंग व्हायला लागणार आहे आणि आपण आहोत ना दोघे एकमेकांसाठी असं म्हणते नंदिनी. मला आपला तिघांचं जग आवडतं असं म्हणतो जीवा. तिघांचं असं म्हणतो तो. आपल्या दोघांमध्ये आपल्या दोघांचं आपल्या हक्काचं जवळची भावली हवी होती असं म्हणतो तो. मी म्हणालो होतो ना तुला, दोघात हवा तेवढा सुख असलं तरी तिसरं येण्या इतकं सुख त्यातही नाही असं म्हणतो जीवा. तर आता खूप रडत असतो तो. तर नंदिनी सुद्धा खूप रडत असते, पण दोघांना हवं असताना तिसरं निघून जाणं ह्यासारखं दुसरं वाईट काय आहे असं म्हणते ती. रडायला लागते खूप. हे दुःख आता आपल्या दोघांना भोगावं लागणार असं म्हणते नंदिनी. बस बस असं म्हणते नंदिनी, तुम्ही रडू नका, शांत व्हा असं म्हणते नंदिनी. आणि हो प्लीज माझी छोटी रिक्वेस्ट आहे तुम्हाला, ही गोष्ट इतक्यात कोणाला सांगायला नको असं म्हणते नंदिनी. तर जीवा नाही म्हणतो कुठली गोष्ट असं म्हणते आता इथे मानिनी. आणि आता इथे ती. तर आता इथे जीवा रडत असतो. तर आता इथे दोघे अश्रू पुसतात आपले. तर आता मानिनी बघते त्यांच्याकडे. तर आता दोघे उभारलेले असतात. तर आता रात्र झालेली दाखवलंय. तर आता पार्थला दाखवलंय. तर पार्थ आता इथे काव्याचा बोकुड हातात घेऊन बोलत असतो आणि म्हणत असतो की काव्या आपल्या माहेरी गेलेत, बोर होतंय ना, मलाही बोर होतंय असं म्हणतो पार्थ. पण टेन्शन घेऊ नको, मगाशी माझं बोलणं झालंय. बोकुडी बायको माहेरी का जाते असं म्हणतो आता इथे पार्थ. तुला सांगू, द ग्रेट विक्रम देशमुख काय म्हणतात, बायको माहेरी का जाते पासून बायको माहेरी का जात नाही हे इथपर्यंत प्रवास म्हणजेच संसार असं म्हणतो पार्थ. मी पण काय सॉफ्ट टॉयशी बोलत बसलोय, काव्या फोन करा ना, तुम्हाला खूप मिस करतोय असं म्हणतो आता इथे पार्थ. तेवढाच आता इथे कॉल येतो. तर आता इथे काव्या असं म्हणून बोलायला लागतो. तर आता इथे दिव्या म्हणते सर काव्या नाही असं म्हणते ती. तर आता पार्थ म्हणतो सॉरी ते असं म्हणतो तो, माझ्या बायकोचं नाव काव्या आहे असं म्हणतात इथे पार्थ. बोला असं म्हणतो तो. ओ किती लकी आहेत ना त्या सर असं म्हणते दिव्या. म्हणजे बघा ना त्यांचं नाव घेणारं कोणीतरी आहे ह्या जगात, नाहीतर मी बघा नक्की सिंगल आहे, कोणी नावच घेत नाही माझं असं म्हणते ती. पण माझा बेबी रॉबिन आहे ना, तो कायम वाट बघतो माझी असं म्हणते ती. रॉबिन आहे चप्पल खाली ठेव असं म्हणते ती. रॉबिन लिसन टू मी असं म्हणते ती. ओ माय पोअर बेबी असं म्हणते ती. यू आर नॉट अ बॅड बॉय, यू आर अ गुड बॉय असं म्हणत असते. त्याने पार्थ सगळं ऐकत असतो. क्यूट असं म्हणतो पार्थ. बरं बोल इतक्या रात्री का केलास फोन, बोल असं म्हणतो आता इथे दिव्या. सर तुमचा प्रॉब्लेम काय नेमका असं म्हणते ती. म्हणजे जेव्हा मी ऑफिसमध्ये असते तेव्हा तुम्ही मला आहो जाऊ करता आणि जेव्हा मी फोनवर बोलते तेव्हा अरे तुरे करता असं म्हणते ती. अरे चुकून झालं असं म्हणतो पार्थ माझ्याकडून. बोला मिस दिव्या इतक्या रात्री का फोन केलाय असं म्हणते ती. ऍक्च्युली सर मला तुम्हाला असं विचारायचं होतं की उद्या मी ऑफिसला जरा उशिरा आले तर चालेल का असं म्हणते ती दिव्या. म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे ना, मला आता 2-3 दिवसात माझं घर रिकामी करायचंय, नवीन घर व्हायचंय. त्यामुळे उद्या सकाळी आणि संध्याकाळी 4 अशी मला 2 घरं पाहिजे आहेत. मी म्हणून विचारत होते की उशिरा आले तर चालेल का. ऍक्च्युली सर मी तुम्हाला मेसेज पाठवला होता, त्याच्यावर एकच टिक आला होता. मग म्हटलं की तुम्हाला लगेच फोनच करावा असं म्हणते आता इथे दिव्या. तुम्ही म्हणताय ना मगासपासून खूप उशीर झालाय, लेट नाईट झालाय. अहो आय एम रिअली व्हेरी सॉरी सर, पण खरंच एवढा लेट नाईट झालाय का असं म्हणते दिव्या. सर तुमची बायको चिडली आहे का तुमच्यावर, आय एम रिअली व्हेरी सॉरी सर असं म्हणते ती. होल्ड शांत व्हा असं म्हणत होता हे पार्थ. नाही माझी बायको खूप कूल आहे आणि असती तरी चिडली नसती असं म्हणतो पार्थ. आता घरात नाही येते असं म्हणतो तो. अच्छा म्हणजे तुमची बायको माहेरी गेली आहे का आणि तुम्ही मिस करताय ना सर तिला, हाऊ स्वीट असं म्हणते आता इथे ती. ऐका ना मिस दिव्या असं म्हणतो तो, रात्र खूप झाली आहे, तुम्हाला यायला लेट होणार आहे, इट्स ओके असं म्हणतो तो. आणि आता तो फोन ठेवतो. बाय, जस्ट डोंट मेक इट अ हॅबिट, उशिरा यायची सवय लागू नका. डन सर, थँक्यू सो मच सर असं म्हणते दिव्या. ओके म्हणून फोन ठेवते ती गुड नाईट म्हणून. तर आता पार्थ पण फोन ठेवतो. तर आता तिथे पार्थ विचार करत बसलेला असतो. तर आता मानिनी आलेली असते जीवांदिनीच्या खोलीमध्ये. तर आता ती त्या दोघांकडे बघते. तर सांगा ना असं म्हणते आता मानिनी. कुठली गोष्ट कोणाला सांगू नये. तर आता नंदिनी म्हणते बाळाची गोष्ट. आई
तुम्हाला तर माहितीये ना तुमचा मुलगा कसा आहे ते, असं म्हणते नंदिनी. बाळाचं नाव घेतलं की उत्साहात येतात ते, असं म्हणते नंदिनी. आताच त्यांच्या कॉलेजच्या मित्रांचा फोन आला होता त्यांना, सिटी कॉलेज 2012ची बॅच. तर त्यांना सांगायला निघाले होते की मी बाबा होणार आहे म्हणून, असं म्हणते आता इथे नंदिनी. काय रे मेल्या, देऊ एक, असं म्हणते मानिनी. नाही देऊ नका, मारू नका त्यांना, असं म्हणते नंदिनी. एक मिनिट, असं म्हणते जीवा. तू माझ्या टीम मध्ये हे दाखवू नकोस उगाच, असं म्हणते आता इथे जीवा. आई एक मिनिट, हिचं म्हणजे काही ऐकू नकोस तू, मी बाबा होणार, असं म्हणता म्हणता तो थांबतो. तर आता त्याला दुःख व्हायला लागतं खूप. तर नंदिनीलाही दुःख झालेलं असतं, मात्र आता इथे मानिनीला माहित नसतं ना, तर ती आनंदात असते. तर जीवाला जरा रडायलाच येतं. अहो बोला, असं म्हणते नंदिनी. तर बोला ना, आता का थांबला तुम्ही, असं म्हणते नंदिनी. तर जीवा म्हणतो मी बाबा होणार आहे हे मी माझ्या मित्रांना सांगणार होतो, सांगितलं नाही मी, असं म्हणतो तो. मी उगाच काहीतरी बोलत असताना काहीतरी तू ऐकतेस आणि उगाच सासूचे कान भरतेस का, असं म्हणतो जीवा. अहो, असं म्हणते नंदिनी. काय काय फेकते ही, चल, असं म्हणतो आता जीवा. ए मेल्या, फेकाफेकी करायची सवय तुला आहे, कळलं, असं म्हणते आता इथे मानिनी. नंदिनी कधीच खोटं बोलत नाही, लक्षात ठेवा, असं म्हणते मानिनी. तर आता जीवा हसतो. बरं धाकट्या सोनबाई, जीवाच्या चकाचक बाई आणि तुमच्या होणाऱ्या बाळाची आई, मी खरं तर तुला फटके मारायला आले, असं म्हणते मानिनी. काय केलंस ग तू हे, काय करतेस काय काय, असं म्हणते नंदिनी. काय काय केलं मी, असं म्हणते नंदिनी. तुला काय वाटलं मला कळणारच नाही, असं म्हणते मानिनी. म्हणजे, असं म्हणते नंदिनी. तर आता इथे मानिनी म्हणते हे धागा, हा धागा, असं म्हणून दाखवते ती. कसं का असं करतेस नंदिनी, हा धागा घरात पडला होता तो घेऊन आले मी. एकतर काव्या वेंधळी स्वतःचा धागा पाडला आणि तू वरती तिची ताई तिचा धागा पडला म्हणून स्वतःचा बांधलास तर बांधलास, आता तिचा धागा तरी तू बांधून घे, असं म्हणते आता इथे मानिनी. काय गरज आहे आता, असं म्हणतो आता इथे जीवा. झालं, असं म्हणते मानिनी. मला वाटलंच होतं बोलेल. नंदिनी तू ह्याला सांगून ठेव, हा माझ्या गुरुजींना ना वाईट साईड बोलत असतो नुसता, असं म्हणते आता इथे मानिनी. खरंच जीवा डिझर्व करत होता, खरंच बघा प्रेक्षक खूप माजोडा आहे या. त्या गुरुजींनी बरोबर दिलेलं होतं तर तिला घालायलाच देत नाही नंदिनीला. हात पुढे कर, असं म्हणते मानिनी. तर आता इथे नंदिनी हात पुढे करते आणि आता इथे मानिनी बांधते तिला. नंदिनी, हा धागा तुझ्यासाठी, तुमच्या होणाऱ्या बाळासाठी खूप महत्वाचा आहे ग, असं म्हणते मानिनी. त्यामुळे डिलिव्हरी होईपर्यंत हा धागा जप ग बाई, असं म्हणते आता इथे मानिनी. तर निघून जात असते तिथून मानिनी. तर आता इथे जीवा पाळण्यावर हात ठेवून थांबलेला असतो. तू जीवा, हा पाळणा तू आज अडखळीच्या खोलीत शिफ्ट करणार होत असणार आहे, असं म्हणते आता इथे मानिनी. असं म्हणते नंदिनी. हा, असं म्हणतो जीवा. करतो करतो, असं म्हणतो जीवा. जरा ऐकत नाहीस तू, असं म्हणते आता मानिनी. मी काय म्हणते आपण आताच करूया ना, असं म्हणते नंदिनी. तुम्ही तिथून धरा, मी इथून धरते, असं म्हणते ती. तू कुठे अगं बाई, गरोदर आहेस तू, असं म्हणते मानिनी. तू जड गोष्टी उचलायच्या नाहीस, असं म्हणते मानिनी. बरोबर आईचं, असं म्हणतो जीवा. तू राहू दे, तसंही हा पाळणा मीच आणला होता, मी आशाला बोलवते थांब, असं म्हणते मानिनी. नको, असं म्हणतो आता जीवा. तर आता खूप इमोशनल गाणं लागलं बॅकग्राऊंड मध्ये बघा प्रेक्षक, आणि जीवा त्या पाळण्याला धरतो आणि आता तो ठेवायला जातो. म्हणजे जीवाला एवढ्या गोष्टी नंतर आता अक्कल आली आहे, एवढं सगळे सांगायचे आणि जायचं ते झालंच ना बघा प्रेक्षक. नंदिनीचं बाळ तर गेलंच, तर आता काय फायदा या सगळ्याचा. तर आता या सिरियल मधून आपल्याला पण खूप काही शिकायला मिळते बघा प्रेक्षक की कशा गोष्टी होतात. मी तुमच्याकडे काही मागितलं तर देईल का, असं म्हटलेले असते ना नंदिनी. पाळणा देताना रडू नका, असं म्हटलेली असते ना ती. तर आता त्याला आठवतं आणि त्यामुळे तो रडत नाही बघा प्रेक्षक. हे सिरियल्स खरंच आम्हाला खूप काय काय शिकून जातात प्रेक्षक, काहीही म्हणा. लोक किती म्हणली की काय काय दुसऱ्या गोष्टी इतक्या चांगल्या त्या चांगल्या, पण हा आमचे मराठी सिरियल जे आहेत ते खरंच खूप काय काय शिकून जातात. तर आता इथे जीवा शेवटी घेऊनच जातो तो पाळणा. तर आता इथे मानिनी फ्रीज समोर थांबलेली असते आणि आता इथे पार्थ आणि मिथून असतात. तर आता इथे नाही नाही असं म्हणत असते मानिनी. तुम्ही विचारही करू नका, हा फ्रीज माझ्या माहेरून आलेला आहे, आहेरामध्ये, असं म्हणते ती. स्वतः बोलणं ऐक, किती जुना झाला हा फ्रीज, माझ्या जन्माच्या आधीचा हा फ्रीज, असं म्हणतो आता पार्थ. काय काय, असं म्हणते मानिनी. चांगला ठणठणीत चाललाय हा फ्रीज, हा माझा फ्रीज नाहीच यायचा. पण मी काय म्हणतो, हा ठेवून कुठे ठेवायचं नवीन फ्रीज, असं म्हणतो आता इथे मिथून. नवीन फ्रीज, असं म्हणते मानिनी. हा, असं म्हणतो पार्थ. हे बघ आला आला आला, असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता मिथून पण जातो नवीन फ्रीज आला म्हणून. तर आता इथे आरती तयार करून आणलेला असतो पार्थ. मी काय म्हणतो मिथून काका, जय काय म्हणते माहितीये का, काय, असं म्हणतो आता इथे मिथून. घरच्या गृहिणीने घरात आलेल्या नवीन गोष्टींची पूजा करावी, आय लाईक दिस, असं म्हणतो मिथून. काय वहिनी, प्लीज डू द ऑनर, असं म्हणतात. असं म्हणते मानिनी. कळतंय मला बरं सगळं, असं म्हणते ती. तर आता ती पूजा करते बघा प्रेक्षक होते फ्रीजची. तर आता पूजा करते मानिनी त्या नवीन फ्रीजची. तर आता त्याच्यावरती स्वास्तिक वगैरे काढते ती. तर आता खूप खुश असतात पार्थ आणि मिथून काका बघा प्रेक्षक तर आता आरती वगैरे वाळत असते, फुल वगैरे ठेवत असते ती फ्रीज वरती. दे इकडे, असं म्हणतो पार्थ. काय मिथून काका, डेमो दिल्याशिवाय लोकांना कळत नाही. मिथून काका, मी या जुन्या फ्रीज जवळ या तुम्ही, मी या नवीन फ्रीज कडे जातो. आई, तू दोन्ही फ्रीजच्या समोर ये.
ये असं म्हणतात इथे पार्थ, आय लाईक दिस असं म्हणतो मिथून. तर आता इथे सगळे थांबतात बघा प्रेक्षक हो. तर आता ते फ्रीज उघडतात दोघेही. वहिनी असं म्हणतात इथे मिथून, ह्या फ्रीजची हवा बघा आणि त्या फ्रीजचा वारा बघा असं म्हणतात इथे मिथून, आय लाईक दिस. ह्या फ्रीज मधली गर्दी बघ आणि या फ्रीज मधली स्पेस बघ असं म्हणतात पार्थ. येस असं म्हणतात मिथून. राहू दे असं म्हणते मानेने. बिंद करा दार, बीर वाढू नका उगाच असं म्हणतो ती. तर हो असं म्हणतो. तर आता इथे तो सामान ठेवायला लागतो त्या नवीन फ्रीज मध्ये. हा हा हा, आय लाईक दिस असं म्हणतो आता मिथून. आई मला समजतंय ह्या फ्रीजची तुला खूप भावना तुझ्या जुडल्या आहेत. अगं पण तुझ्या लग्नानंतर आता आमची लग्न झाली, आमच्या बायका आल्या, त्या आई होणार आहेत, आपलं कुटुंब वाढतंय आई, आपल्याला अपग्रेड होण्याची गरज आहे. तर आता तेवढ्यातच कॉल येतो पार्थला, आई फोन आला असं म्हणतो तो आणि आलो म्हणतो आणि जातो तिथून. तर मिथून म्हणतो वहिनी त्या तुमच्या माहेरच्या फ्रीजचं काय करायचं असं म्हणतो तो. देऊन टाकायचं. हा असं म्हणते आता इथे मानेने. मी अशाला विचारते, तिला हवा असेल तर तिला देऊया ना हा फ्रीज असं म्हणते ती. तर आता मानेने बघते नवीन फ्रीजला. भाऊजी छान आहे ना फ्रीज असं म्हणते ती. तर आता इथे PJY कंपनीमध्ये दाखवले बघा प्रेक्षक. ऑफिसमध्ये आलेला असतो तिथे पाहता नाही आपल्या केबिन मध्ये बसलेला असतो तो. तर आता तो लॅपटॉप मध्ये काय काय बघत असतो गोष्टी. तर आता तो प्री वेडिंग शूट बघत असतो आपलं आणि काव्याचं. तर आता इथे फोन घेतो तो आपल्या हातामध्ये. तर आता पार्थ म्हणतो फोन का लागत नाही यांचा असं म्हणतो आता इथे तो काव्याबद्दल. आईना फोन करू का असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता तो काव्याला कॉल लावत असतो आणि ती घेतच नसते. तर आता देशमुख क्लासला गेलेल्या आहेत त्या, व्हॉइस नोट पाठवू का असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता तो काव्याला व्हॉइस नोट पाठवतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तो म्हणायला लागतो की प्रिय मांजर, सॉरी फिसकारणारी मांजरी, काय तुम्ही सध्या घरात नाही आहात तर म्याऊ म्याऊ करत माझ्यावर फिसकरणारा कोणी नाही आहे ना असं म्हणतो पार्थ. त्यामुळे तुमचा हा बोका तुमची खूप आठवण काढतोय असं म्हणतो इथे पार्थ. देशमुख असं म्हणत माझ्यावर तटवणारा कोणी नाही ना असं म्हणतो इथे पार्थ बघा प्रेक्षक आणि तो हसत असतो. चिल्ड AC लावलं, आमच्या रूमचा टेम्परेचर आता इतका वाढलाय की तुम्ही कुडकुडत येणार आणि माझ्या कुशीत शिरणार असं म्हणतो तो. सगळं मिस करतोय तुमचा हा बोका, पण पठराने आपल्या या राज्यात तुमच्या आठवणींचा दुष्काळ पडलाय असं म्हणतात इथे पार्थ. तुमच्या आठवणीचा हा उन्हाळा सहन होत नाहीये. कृपया लवकरात लवकर आपल्या आगमनाच्या सरींचा वर्षाव करावा. तुमच्या वाटेत डोळे लावून बसलेले तुमचे शिंगेश्वर महाराज आणि हा विशेष सूचना राज्याचे भावी राज्यकुमार काय म्हणतायत त्यांची आणि स्वतःची काळजी घ्या असं म्हणतात इथे पार्थ. तुमचे आणि तुमचे फक्त शिंगेश्वर महाराज असं म्हणून तो आता बंद करतो बघा प्रेक्षक फोन. बाय. गुड मॉर्निंग सर असं म्हणते ती. गुड मॉर्निंग असं म्हणतो पार्थ. हे काय आहे सर असं म्हणते ती दिव्या. 1 मिनिट हा, AC हवा खाऊ दे असं म्हणते ती. ऐका असं म्हणते ती. सर माणसाच्या आयुष्यात ना 5 बेसिक नीड्स आहेत असं म्हणते ती. एक अन्न, वस्त्र, वायफाय, AC आणि मग निवारा असं म्हणते ती. तुमचा क्रम चुकतोय. अन्न, वस्त्र, निवारा, त्यानंतर तुमचं काय ते AC आणि वायफाय असं म्हणतो. आपापला क्रम असतो सर असं म्हणते बघा प्रेक्षक होती. माझ्या लिस्ट मधली शेवटची जी नीड होती ना ती आता माझी मेन नीड झाली असं म्हणते आता दिव्या. निवारा, सकाळपासून त्या निवारासाठी वणवण फिरते हो सकाळपासून आणि मला एका स्टॉलवर खमंग मेंदू वडे तळताना दिसले. तुमचं काय मराठी जरा कच्चच आहे असं म्हणतात इथे तो. मेंदू वडे नाही, मेदू वडे असं म्हणतात इथे पार्थ. हा असं म्हणते दिव्या. तर काय मेदू वडे असं म्हणतो. सर इतकंच नाही, तिथे तवा पुलाव, वेज लॉलीपॉप असे बरेच प्रकार होते. मी त्या दादांना म्हटलं आता 2-2 प्लेट सगळं पार्सल करून टाका आणि ते सगळं घेऊन मी इथे आले असं म्हणते ती. ते सगळं गरम गरम आहे नाही असं म्हणतो पार्थ. हे तुमचं आणि 2-2 प्लेट असं म्हणतो. तुम्हीच काल रात्री म्हणालात ना मला की तुमची बायको माहेरी गेली आहे. आता बायको माहेरी गेल्यावर तुम्ही काय खाणार सर? शिवाय आज टिफिनही आणला नसाल ना तुम्ही, म्हणून मी विचार केला आणि सगळं 2-2 प्लेट पार्सल आणलं असं म्हणते ती. 1 प्लेट तुमच्यासाठी आणि 1 प्लेट माझ्यासाठी असं म्हणते ती. नाश्ता, इव्हनिंग स्नॅक्स, लंच सगळं सॉर्टेड आहे असं म्हणते ती. प्लेट घेऊन येते असं म्हणते ती. 1 मिनिट असं म्हणतो पार्थ. पहिली गोष्ट, तुम्ही सगळं रोड साईडचं असलं काय खात नाही. कुठलं पाणी, कुठलं तेल, कुठले मसाले वापरलेत काय माहिती नाही. स्वच्छता पाळली असेल नसेल तेही माहित नाही असं म्हणतो पार्थ. दुसरी गोष्ट, तुम्ही का आणलं इथे? माझी बायको घरात नाही आहे, पण माझी आई माझ्यासोबतच राहते. रादर माझ्या आई बाबांसोबत मी राहतो. माझ्या आईने शुद्ध सात्विक मटार पुलाव, ज्वारीची भाकरी आणि लाल माठाची भाजी दिली असं म्हणतो. मी तीच खाणार असं म्हणतो. अजून एक गोष्ट, तर ती रडायला लागते. तर पार्थला वाईट वाटतं. हे बघा वाईट वाटून घेऊ नका. तर ती खूप रडायला लागते. मी एवढे एफर्ट्स घेऊन माझ्यासाठी आणलंय. इट्स ओके मी त्यातलं थोडं खाईन असं म्हणतो. तर आता ती खुश होते. तुम्ही खाल सर असं म्हणते ती. थँक्यू असं म्हणते ती. सर मी पण तुमच्या डब्यातली ना भाजी भाकरी आनंदाने खाईन ओके. तर आता ती आय मीन तुम्हाला चालणार असेल तरच असं म्हणते ती. चालेल पण एका अटीवर असं म्हणतो पार्थ. तुम्हाला असलं आरबट खाणं सोडून द्यावं लागेल असं म्हणतो पार्थ. येस सर असं म्हणते दिव्या. ऑफकोर्स सॉरी असं म्हणते ती. बरं खाण्यापिण्यावर चर्चा झाली असेल तर कामाचं बोलूया असं म्हणतो पार्थ. तर आता दिव्या म्हणते हो बोलूयात ना सर सॉरी असं म्हणते ती. बरं ठीक आहे, कॅफे सनफ्लॉवरच्या डिझाईनची फाईल घेऊन या आणि विचारा आजची मीटिंग कधी येते असं म्हणतो. शुअर सर नक्की असं म्हणते ती. येते हा मी असं म्हणते ती. मिस खाऊगल्ली हे तुमचे पार्सल्स असं म्हणतो पार्थ. सॉरी हा मी घेते असं म्हणते ती. सॉरी सर असं म्हणते ती. थँक्यू सर असं म्हणून ती जाते तिथून. तर आता इथे आशीर्वाद बंगला दाखवलाय.
तर आता इथे देशमुखांचं घर दाखवलंय. तर आता इथे परत जीवा नंदिनीची खोली दाखवली आहे. का दाखवले काय माहित बघा प्रेक्षक हो. तर तेवढ्याच नंदिनी आलेलं दाखवलंय. तर आता ती येऊन थांबते. आरशासमोर येऊन थांबलेली असते ती आणि तयार होत असते. तर आता ती काय काय विचार करत असते. तर आपल्या बांगड्या आपल्या हातामध्ये घेतलेली असते. तर ती त्या बांगड्या घालून घेते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे इमोशनल सीन दाखवलंय तिचा. ती बांगड्या घालत असते आणि विचार करत असते. हे वादळी असं बॅकग्राऊंड मध्ये गाणं आहे. हे वादळी मनातले देतो तुला घेशील ना असं काय काय आहे. मंगळसूत्र वगैरे घालते ती आणि सगळा विचार करत असते. तिला वाईट वाटत असतं. तेवढ्यात आता इथे जीवा येतो. जीवा काहीतरी खायला घेऊन आलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता तो नंदिनीकडे बघतो. तर खूप इमोशनल बॅकग्राऊंड म्युझिक लावलेलं आहे त्या दोघांसाठी. तर आता तो उदास नंदिनीला बघतो. तर त्यालाही वाईट वाटतं. हे पाखरे बघ चालली क्षण घेऊनही का असं काही गाणं आहे बघा प्रेक्षक हो. तर नंदिनीला रडायचं दाखवलंय. खरंच खूप इमोशनल सीन आहे बघा प्रेक्षक हो. तर जीवा पण रडत असतो. तर आता इथे नंदिनी जीवा एकमेकांकडे बघत असतात. दोघेही रडत असतात. हे क्षणा थांबना म्हणून असं काय काय गाणं इमोशनल खूप छान गाणं आहे प्रेक्षक हो. तर आता नंदिनी ते बघा प्रेक्षक हो जीवाजवळ. तर ती त्याच्याकडे भाऊक नजरेने बघत असते. तर आता ती आपल्या पोटावर हात ठेवते. तर आता इथे जीवा रडत रडत येतो. तर आता तो तिच्या पोटावर हात ठेवायला जातो. तर ती बाजूला करते हात. तर आता ती खूप रडत असते. आपले अश्रू पुसून घेते. खूप इमोशनल गाणं लावलंय आणि हे दोघंही रडतायत बघा प्रेक्षक हो. तर आता इथे खूपच जास्त इमोशनल सीन आहे हा. तर आता इथे जीवा तिला फोरहेड किस करतो. तेवढ्यातच आता मानिनी येते आणि म्हणते नंदिनी नंदिनी. तर आता डोळे अश्रू पुसून घेतात. मी अचानक आली आहे. सॉरी पण मी ना रोज एक गोष्ट करायची ठरवली असं म्हणते मानिनी आणि म्हणूनच मी आज ती करण्यासाठी आले असं म्हणते मानिनी. हे बघा अंगारा असं म्हणते आता मानिनी. रोज हा अंगारा मी तुम्हाला लावणार आहे. तर आता ती लावते जीवा आणि नंदिनीला अंगारा. तर त्यांना खूप वाईट वाटत असतं. माझ्या मुलांना आणि सुनांना सुखरूप ठेव रे बाबा असं म्हणते मानिनी आणि माझ्या नातीला सुद्धा सुखरूप ठेव असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता इथे नंदिनी पाठीमागे जाते. तर ती अंगारा लावून घेत नाही बघा प्रेक्षक हो. तर आता इथे त्याच्या हातामधलं कप सुद्धा हलायला लागतं आता इथे भीती वाटून. काय का असं म्हणते मानिनी. काय झालं असं म्हणते ती एकदम. अशी तू अचानक मागे गेलीस असं म्हणते मानिनी. धक्का बसल्यासारखी काय काय झालं तो ओकेस ना असं म्हणते मानिनी. हो आई असं म्हणते मानिनी. काय का माहितीये अगं तू कालपासून नवीनच काहीतरी सुरू झालं हिचं. तुझं सोड मी सुद्धा हिच्या पोटाला हात लावायला गेलो ना की अचानक मागे वगैरे होते अगं. काय हे नवीन एक एक फॅड असतं ना असं म्हणतो आता जीवा. काय रे फॅड काय ते आता असं म्हणते आता मानिनी. तुम्हाला कळणार नाही. तुला सांगू का हिच्या पोटात जेव्हा बाळ असतं ना बाईच्या पोटात तेव्हा अक्षरशः एखादं काचेचा भांड आपण सांभाळतोय असं वाटत असतं असं म्हणतात इथे मानिनी. सुरुवातीला काहीच कळत नाही कशी काळजी घ्यावी. चढताना उतरताना चालताना पळताना वागताना पण मग हळूहळू लक्षात येतं. खूप जबावं लागतं ह्या दिवसात. जाऊ दे तुला नाही कळणार रे असं म्हणते मानिनी. हो असं म्हणतो आता इथे जीवा. मला नाही कळणार असं म्हणतो तो. जे काय ते सगळं तो मायानंच कळतं. होणाऱ्या बापाला कधीच काही कळत नाही असं म्हणतो जीवा. खूप इमोशनल झालेला असतो तो हे सगळं म्हणताना. बाबाच्या असण्याची नसण्याची जाणीव फक्त तुम्हालाच कळते असं म्हणतो जीवा. तर आता जीवा भाऊको निघून जातो तिथून. अरे जीवा असं म्हणते आता इथे मानिनी. बापरे असं म्हणते आता इथे मानिनी. काय झालं याला अचानक एवढं चिडाला असं म्हणते आता इथे मानिनी. बाळाचे बाबा चिडले असं म्हणते आता इथे मानिनी. हसते ती. तर आता मला सांग नंदिनी तू ओके आहेस ना नक्की असं म्हणते मानिनी. तर आता नंदिनी म्हणते हो हो असं म्हणते ती. अंगारा लावला तर चालेल ना असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता नंदिनी म्हणते हो हो. तर आता इथे मानिनी थँक्यू म्हणते आणि आता ती बाळाला लावते बघा प्रेक्षक अंगारा म्हणजे पोटाला आता इथे नंदिनीच्या. तर आता मानिनी म्हणते बरं आता हा अंगारा मी रोज लावणार आहे असं म्हणते आता इथे मानिनी. काव्या आली ना तर तिला ही अंगारा लावणार आहे असं म्हणते आता इथे मानिनी. पण मला असं वाटतं की तू आज जरा आराम कर बरं का असं म्हणते मानिनी. भरपेट नाश्ता कर मी देते तुला असं हवं असेल तर. तर आराम नक्की करेन मी. जरा बघते होणारे बाबा का चिडतायत ते असं म्हणते आता इथे मानिनी निघून जाते ती तिथून. तर आता इथे नंदिनीला भाऊ झालेलं दाखवलंय. तर आता बघ इथे समजतं बघ तरीक्यामध्ये काय ते आई समोर जे काय घडलं ते मला वाटतं तू बोलून जातेस की काय असं म्हणतो तो. आणि मी खरंच बोलून टाकलं असतं तर असं म्हणते आता इथे नंदिनी. तू बोलायचं ठरवलंस का असं म्हणतो जीवा. तू बोलायचं ठरवलं तर मी तुझ्यासोबत आहे आणि लपायचं ठरवलं तरी तुझ्यासोबत आहे असं म्हणतो जीवा. तर आता इथे वसवात्याला दाखवलंय. तर आता वसवात्या का बाईला धडकते आणि ती म्हणते तुम्ही विजयरावांची आई ना. तर ती बाई का बोलतच नाही बघा प्रेक्षक. हो विजयराव तुमची आई भेटली होती मला असं म्हणतो विजय ला. वसुहत्या कोण म्हणजे असं म्हणतो तो. कुठे आहेत तुम्ही असं म्हणते वसुहत्या. एवढा आवाज काय येतोय तुमच्या मागे असं म्हणते वसुहत्या. ते काय मी किचन मध्ये जरा गाणी बिणी लावून लिंबू सरबत बनवते असं म्हणतो तो. तेवढ्यातच तिथे असतो तो बघा प्रेक्षक आणि लिंबू सरबत पित असतो. तर आता इथे रिकॅप सुद्धा इथे संपतो. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.